मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की मस्त मजेत असाल. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि आज आहे 15 ऑगस्ट. तर आज फक्त स्वातंत्र्य दिन नसून आज त्या प्रत्येक श्वासाचा अभिमान आहे जो हजार वीरांच्या बलिदानामुळे आपल्याला मनमोकळेपणा घेता येतोय. तिरंगा नेहमी उंच राहो, भारत सदैव महान राहो. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना भरभरून अशा शुभेच्छा. तर चला तर मग आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज माझ्या ब्लॉगची सुरुवात करत आहे म्हणजेच गुरुवारी. हे बघा, मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं मोक्षूचे पप्पा घ्यायला येतात, तोच हा दिवस गुरुवार. तर इथे बघा आम्ही म्हणजे सकाळपासून तयारी करून बसली होती मी, आणि मोक्षूचे काही कपडे वगैरे चेंज केले नाही कारण तो कपडे खराब करून टाकतो त्यामुळे. तर इथे बघा मोक्षूची छान तयारी केली. मला माहिती होतं मोक्षूचे पप्पा उशिरा येतील, त्यांनी सांगितलं होतं अर्ध्या तासातील, पण मला माहिती त्यांचा अर्धा तास कधी लवकर होणार नाही. त्यामुळे तर मोक्षूची छान तयारी करून घेतली आणि छान त्याचे फोटोशूट वगैरे केले. त्यानंतर इथे आलो, तिथे छत्री घेऊन फोटो काढले. आणि तिथे तर पावसाचं काही म्हणजे पाऊस वगैरे काही नव्हतं, पण आमच्या इथे ताराबादपासूनच पाऊस चालू झालेला होता. तर इथे इतका पाऊस चालू आहे. तर सगळ्यांनी स्वेटर स्कार्फ वगैरे घातलेले, आमच्या आईंनी पण घातले, तुम्ही बघितलं असेल. आणि इतकं थंड वातावरण आहे, खूप डेंजर पाऊस म्हणजे चालूच आहे, सारखा बंद व्हायचं नावच घेत नाही आहे. आणि फरची तर इतकी डेंजर गाळ झालेली आमची, आता विचारायचंच काम नाही आहे. तर इथे ना थोडासा दुपारी आराम केला. सकाळी स्वयंपाक वगैरे झाला, जेवण वगैरे झाले, आणि दुपारचे भांडे मी काही घासले नाही कारण ना म्हटलं थोडासा आराम करून घेते, कारण मोक्षू झोपलेला होता तोपर्यंतच मला पण आराम करता येतं. नंतर मग तो उठला का तो डायरेक्ट बाहेर खेळायला जातो. चहा पाणी वगैरे घेतला का तो आईंसोबत बाहेर जाईल खेळायला. त्यामुळे इथे मग म्हटलं तोपर्यंत आधी आराम करून, तो उठला का तो बाहेर गेला का तेवढ्या वेळेत मग मी हे काम करू शकते, म्हणून मी हे राहू दिलं. तर इथे चहा ठेवायला घेतला सगळ्यांसाठी. तर इथे सगळ्यांचा चहा ठेवला. इथे बघा मोक्षू आहे ना, पुढे मी माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी पण, आम्ही दोघांसाठी मी चहा घेऊन गेली. पण माझा पण चहा त्यानेच पिला आणि त्याचा पण त्यानेच पिला. म्हणजे मोक्षूला इतका चहा आवडतो प्रमाणाच्या बाहेर. किती पण आपण असं कमी केलं ना तर काही कमी होत नाही. आणि असं नाही की आम्ही तो उठायच्या आधी पण खूप वेळा चहा करून बघितलं आहे, तर तरी पण ना तो उठल्यानंतर आधी चहा मागतो, सकाळी असो किंवा संध्याकाळी. तर आज ना मी तुमच्यासोबत माझी सायंकाळची 4 वाजेपासूनची रुटीन शेअर करत आहे. तर कालच्या मी म्हणजे मोक्षूची छत्री वगैरे घेऊन जी फोटो वगैरे होते ना, ते पण काल 4 वाजेपासूनच रुटीन होती कालची. तर मम्मीने त्यांच्या इथे ना गवत वगैरे काढायचं चाललं होतं, कारण पप्पांनी ते गाडी वगैरे लावताना तिथे, त्यामुळे. तर तिथे छान साफसफाई झाली. आणि इथे बघा माझा मोक्षू माझी पण चहा तोच पित होता. हा चहा दोघी चहा मी घेला असं सांगत होता तो. त्याचा मी आवाज म्यूट केला. त्यानंतर आता बघा मोक्षू गेला बाहेर खेळायला, तोपर्यंत मग मी माझे कामं पण आवरून घेते. इथे ग्लास तिथे ग्लास, इकडे कपडे तिकडे कपडे, असं म्हणजे झोपायच्या आधी मोक्षू असा पसारा करून झोपतो, म्हणजेच नंतर मला आवरावं लागतं. तर इथे बघा इतकी थंडी वाजत होती ना, ब्लँकेट वगैरे सगळं काढलेलं होतं, कारण त्याला खूप म्हणजे थंड वातावरण आहे. लहान मुलांना असं पूर्ण पॅक करून ठेवावं लागतं, नाहीतर ना बाहेर इथे सगळेजण बोलतात लहान आहे मोक्षू. त्याला इथे मी स्वेटर वगैरे म्हणजे मी पण ठेवतेच, मला माहिती आपल्याला थंडी वाजते तसं त्याला पण वाजत असेल, म्हणून मी त्याला स्वेटर टोपी त्याला मी घालूनच ठेवते. पण ना स्वेटर कार्प मला बांधून ठेवते, आणि मोक्षूला छान टोपी वगैरे सॉक्स वगैरे पण घालते. पण आज ना नेमकं एक सॉक्स त्याचा इथे आणि एक सॉक्स राहिला मम्मीकडे, आणि बाकीचे सगळे सॉक्स आहेत पण सगळे ना एक एकच आहे. बाकीचे म्हणजे नवीन सॉक्स पण आहेत ना त्याच्यातले पण एक एकच आहे, एक दुसरीकडे ते एक कुठे असं झालेलं आहे. तर आता मोक्षू गेला छान बाहेर, तोपर्यंत म्हटलं छान रिलॅक्स पद्धतीने शांत पद्धतीने मस्त चहा पिऊन घेऊ. त्यानंतर आपले कामाची सुरुवात होतेच. काम काही नाही, ते फक्त भांडे घासायचे, स्वयंपाक करायचा, संध्याकाळचा आणि दिवाबत्ती वगैरे राहिलेली ती करेल, बाकी एवढंच. पण असं कोणी आलं ना तर असं वाटतं बापरे हिचा एवढा पसारा पडला आहे, बापरे ते राहून गेलं, म्हणजे असं वाटतंच प्रत्येकाला. पण आपल्याला माहिती आहे आपले काम कोणी करून जाणार नाही, फक्त बोलून जातात. आपल्याला म्हणजे आपलं वजन काय म्हणतात ना, आमच्या खानदेशीमध्ये म्हणतात आपला राडा आपलेच ओढा नशे, असं म्हणतात आमच्या इकडे खानदेशीकडे. तर ते खरंच आहे, कोणी येत नाही आणि कोणाची मदत घेऊ पण नाही, मला तरी असं वाटतं. तर आता आहे ना ते सगळे भांड्यांची खरकटे वगैरे काढून बाहेर फेकून येते, आणि ना बाहेर नंतर फेकेल, आधी भांडे वगैरे सगळे जे राहिले ना एकदम
पटापट घासून घेते मोक्षू यायच्या आधी. तर इथे मी काल ना व्हिडिओ पूर्ण घेणार होती पूर्ण, म्हणजे घरी आली डायरेक्ट घरातलं वगैरे जे बघितलं मी पसारा, माझ्या मशीनवरती पूर्ण पसारा होता, कपड्यांचा पूर्ण ढेर. मी जे काही कपडे धुवून गेली होती मागे गावाला जायच्या आधी व्हिडिओत सांगितले मी कपडे धुवून टाकून दिले. तर आई काढून देतील तेच कपडे इथे इतके, म्हणजे माझेच कपडे होते, आमचे सगळ्यांचे तेच कपडे इथे होते ठेवलेले. मग तो खूप पसारा होता, तो काही चांगला दिसत नव्हता. मग मी तो उचलून घेतला, घड्या वगैरे घातल्या सगळ्या. काल आल्याबरोबर म्हणजे सगळ्यांना आधी चहा केला, त्यानंतर मग ना घराला झाडू वगैरे मारलं. मग नंतर जे काही माझे कपडे होते सगळे मशीनवरचे ते कपडे काढले. तर ना मला आज मी म्हणजे मोबाईल असं चेक करत होते, तर मला मोबाईलमध्ये असं कमेंट आलं की तुमच्या घरामध्ये म्हणजे भरपूर अशा वस्तू ज्या तुम्ही वापरत नाही, तर कोणाला देऊन टाका. तर देऊन टाका म्हणजे अशी वस्तू ती म्हणजे शिलाई मशीन. तर शिलाई मशीन ही मी कोणाला देण्यासाठी नाही घेतलेली पर्सनली, म्हणजे आमच्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी शिलाई मशीन आहे आणि पूर्वीच्या काळी पण प्रत्येकाच्या घरी शिलाई मशीन राहायचं. कोणी ना कोणी घरामध्ये एक ना एक कोणीतरी चालवतच राहायचं. तसंच माझ्या घरात मी चालवते, कारण छोटे मोठे कपडे असतात, आपण ते बाहेर द्यायला म्हणजे देण्यासाठी जायला कंटाळा येतो, किंवा मग दिलं तर मग एवढीशी शिलाईची तो जास्त पैसे घेतील म्हणून ते पण आपण कधी कधी अवॉइड करतो. तर तो कपडा आपण तसाच पडू देतो, नाहीतर मग हाताने हात शिलाई करून घ्यायचो, आम्ही करायचो, मी तर करायची, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. पण ते काही चांगलं दिसत नाही. आपण आपलं मशीन राहिलं स्वतःचं तर मग स्वतः करू शकतात. आणि मी ना व्हिडिओ बनवताना ना कधी पण ना जे मी म्हणजे जिथे मला मोबाईल ठेवता येईल सेफली तिथे मी व्हिडिओ काढते. मला शिलाई मशीन चालवताना ना ट्रायपॉड लावावं लागतं, त्यानंतर मला मोबाईलने व्हिडिओ शूट करावा लागतो. पण ट्रायपॉड लावला ना तर इथे पुढे बघा तुम्ही, मोक्षू कसा माझा ट्रायपॉड घेतो आणि ना तोडायच्या मागे असतो. त्याच्यामुळे मग मला ट्रायपॉड लावा, मग शिलाई मशीनची थोडंसं पटकन म्हणजे हे बघा इथे मोक्षू कसा ट्रायपॉड घेतो, फोडायचा प्रयत्न करतो. त्यामुळे ना मी ट्रायपॉड वगैरे लावत पण नाही आणि शिलाईचे काम मी जास्त दाखवत नाही. आणि व्हिडिओ शूट करायला म्हणजे माझा व्हिडिओ वगैरे काढायला कोणी राहत पण नाही, त्यामुळे मग आई ते आहेत त्यांना सांगायला थोडी भीती वाटते. तसं ते काही नाही पकडून घेतील, पण मला चांगलं वाटत नाही त्यांना माझं काही काम सांगितलेलं किंवा त्यांनी काही काम केलं ना मला ते पण नाही आवडत. आणि असं पण मी अधूनमधून आजारी पण पडले ना, मला आईंनी कधी पाणी दिलं किंवा चहा दिला ना मला ते पण आवडत नाही, कारण आपल्यापेक्षा मोठ्या वयस्कर लोकांकडून मला घ्यायला आहे ना खरोखर म्हणजे मनापासून सांगते, मला चांगलं नाही वाटत मोठ्यांपासून काही घ्यायला. माझं काम मला स्वतः करायला आवडतं. त्यामुळे तर ट्रायपॉड मी त्याच्यासाठीच घेतला आहे की मी जेणेकरून माझं जमलं नाही तर मी ट्रायपॉड लावून तरी कमीत कमी तिथे व्हिडिओ काढू शकते. तर इथे आज आमच्याकडे पाऊस इतका चालू आहे, तर सगळे बाहेरचे जे म्हणजे कमी सुकलेले जे कपडे होते, संध्याकाळचा वेळ होता त्यामुळे ते कपडे वगैरे काढून घेतले, घरात टाकले. माझ्या साड्या वगैरे जे काय होत्या ती साडी एखादी म्हणजे ती गावाला जायच्या टायमाला मी राहू दिली होती धुवायची, ती धुवून घेतली, स्वच्छ सगळे कपडे स्वच्छ धुतले. त्यानंतर थोडे कमी सुकलेले होते त्यामुळे त्या घरात टाकून घेतले संध्याकाळचे, कारण लक्ष्मी यायच्या टायमाला कपडे दाराच्या बाहेर ठेवत नाही असं मला माझी मम्मी सांगायची, आमच्या आई सांगतात बाहेर कपडे राहू देत नाही. त्यामुळे मी ते कपडे काढून घेते. इथे बघा दिवाबत्ती माझी झाली आहे संध्याकाळची, इथेच गॅसजवळ छान दिवा लावून दिलेला आहे. तर मला आहे ना म्हणजे असं पॉझिटिव्ह एनर्जी येते आपली, म्हणजे आपल्याला जसं प्रसन्न वाटेल तसं आपण काम करत राहायचं. जसं की मला प्रसन्न वाटतं मी माझ्या गॅसजवळ छान रांगोळी वगैरे काढते, पण आता सध्या नाही काढते, कारण ना काही चांगला दिवस असेल जसं गुरुवार असेल स्पेशल काही असेल ना तेव्हा मी माझ्या गॅसजवळ रांगोळी वगैरे काढते, म्हणजे छान वाटतं आणि आपल्याला पण एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. तर मी ते शिलाई मशीनचं असं म्हणते मी कोणाला देण्यासाठी घेतलं नाही आहे, ते मला स्वतःला वापरण्यासाठी घेतलं आहे. जेणेकरून मी एक ब्लाऊज का असेल ना स्वतःचं 300 ते 400 रुपये मी सहज काढू शकते, म्हणून म्हणजे वाचवू शकते, त्याच्यासाठी मी ते शिलाई मशीन घेतलेलं आहे. कोणाला देण्यासाठी मी घेतलेलं नाही आणि माझं मशीन काही असं सेकंड वगैरे घेतलेलं नाही आहे, मी ते डायरेक्ट न्यू घेतलेलं आहे. आणि म्हणजे आठवण राहील ती माझे, म्हणजे आता प्रत्येक महिलांना ना लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत, तसेच ते पैसे माझे आले होते लाडक्या बहिणीचे, तेही आठवण म्हणून मी शिलाई मशीन मला घेतली होती. तर प्रत्येकाने ना प्रत्येक महिलेने काही ना काही केलं होतं, एकाने सोनं केलं होतं, दुसरीने काही घेतलं असेल, तर असंच प्रत्येकाने काही ना काही घेतलं होतं. आम्ही जेव्हा शिलाई मशीनच्या क्लासला जायचो म्हणजे शिलाई
क्लासेसला जायची ना मी, तेव्हा भरपूर लेडीज आम्हाला सांगायच्या, मी सोनं घेतलं, मी हे बुटीकच्या वस्तू घेतल्यात, मी हे घेतलं, मी ते घेतलं असं सांगायच्या. तसं मी पण ना माझ्या शिलाईच्या लाडक्या बहिणीच्या पैशांनी मी ते मशीन घेतलं होतं. आणि त्याच्यामध्ये पण माझं म्हणजे आठवण राहून गेली. आणि मोक्षूचे पप्पा घेऊ द्यायचे नाही, पण मला म्हणजे माझ्या हातामुळे घेऊ द्यायचे नाही ते. त्यांना असं वाटायचं लागून जाईल की काय मीनाक्षीला, म्हणून मला घेऊ द्यायचे नाही ते. पण मी कसं तरी घेतलं आणि व्यवस्थित चालवते. एक वेळा माझ्या हातात सुई पण घुसली होती. मग तेव्हापासून मला बोलायला लागले होते की जास्त वापरायचं नाही, जेव्हा अर्जंट असेल तेव्हाच घ्यायचं आणि तेव्हा पण हळू चालवायचं, जास्त स्पीडली घ्यायचं आणि मोक्षू झोपलेला राहिला की तेव्हा चालवायचं. कारण एक वेळा ना मोक्षू म्हणजे जागा होता, खेळत होता माझ्या आजूबाजूला आणि मी मशीन चालवत होती आणि तो आहे ना आजूबाजूला फिरायचा. मग मोक्षूच्या पप्पांना खूप घाबरायचे त्याच्या हाताला न लागावं, म्हणून त्यांनी ना डायरेक्ट मशीनचा पार्ट पूर्ण मोकळं करून ठेवून दिलं, म्हणजे मी हातच लावणार नाही असं म्हणून. पण नंतर ना त्यांनी स्वतः जोडून दिलं होतं, कारण मी ना सारखा तो विचार करायची, मी एवढे पैसे वाया घातले, मी मशीन घेतली, मी काही वापरू शकत नाही त्याच्यामुळे. तर नंतर त्यांनी स्वतः जॉईन करून दिलं. आणि आता मग मला पण असं वाटतं, जेव्हा आपल्याला गरज असेल ना, मी करते शिलाई मशीनवर पण काम करते. आता गावाला जायच्या आधी मोक्षूच्या ज्या पॅन्ट वगैरे होत्या ज्यांची शिलाई मी म्हणजे नवीन पॅन्ट होत्या काही, त्यांच्या शिलाई अशा निघून गेलेल्या होत्या. मग मी त्याला टिपा वगैरे मारायचं काम मी करायची. फक्त मी ते व्हिडिओमध्ये घेतलं नाही तर तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की ही शिलाई मशीन वगैरे चालत नाही. नाही, मला जेव्हा लागतं ना मी तेव्हा काढते. हप्त्यातून 1-2 वेळा तरी माझं होऊन जातं, जास्त नाही पण 1-2 वेळा तरी करते मी. कारण माझ्या मोक्षू लहान आहे त्याच्यासाठी मी ते घेतले, कारण त्याच्या